नमस्कार, जय महाराष्ट्र. सगळ्यांना माहिती आहे आता मराठी सक्तीचा कायदा आणलेला आहे. रिक्षा चालवायची असेल, टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी येणं आवश्यक आहे, कारण की तुम्ही महाराष्ट्रात राहताय. तर ते जेव्हापासून आपले परिवहन मंत्री त्यांनी जेव्हापासून ते मराठी सक्तीचा कायदा आणला त्याच्यानंतर बरेचसे परप्रांतीय यांच्या डीला मिरच्या झोंबल्या, तर काही वेगळंच झोंबलं. तर ते बोलायला लागले की आम्ही संप करा. येणाऱ्या 4 तारखेला काहीतरी त्यांचा संप आहे. तर त्या संपाच्या आधारावर आपला मराठी माणूस जो सदैव सगळीकडं तत्पर असतो, जिथं कमी तिथं आम्ही, अशातला माझा मराठी माणूस तो काय बोलला, भले अफवा उठवली की 15 लाख रिक्षा बंद होणार आहेत, काय तर भिकमकीच्या होते अफवा बंद करा. टोटली काहीतरी 2 का 1.5 लाख रुपये पूर्ण ह्याच्यातल्या त्या रिक्षा आहेत त्या बंद होणार आहेत. तर त्यावेळेस माझा मराठी माणूस काय बोलला, भले आम्ही 8 तास 10 तास जी काही रिक्षा चालवत होतो तिथं माझ्या मराठी माणसाला किंवा कामाला जाणाऱ्या वर्गाला कुठलीही दुरवस्था किंवा कोणालाही कसला त्रास होऊ नये म्हणून तिथं आम्ही रात्री 8 वाजेपर्यंत गाडी चालवतो, ती आम्ही 12 वाजेपर्यंत चालवू. हा माझा मराठी माणूस. पण त्यात पण ज्यांच्यात राहिमानी किडा असतो तर तो काय बोलला की जर आमच्या संपांमध्ये तुम्ही काय केलं तर हम लोग भी देख लेंगे. तर हे एक लक्षात ठेवा, माझ्या मराठी माणसाच्या पाठी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ही सदैव पाठीशी राहील. ती कधीही कमी पडणार नाही. तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला आठवत असेल का विसरला असाल तर ज्या वेळेस एक जण बोललेला, हम छठ पूजा यही करेंगे और लाठी काठी बांटेंगे, तर त्यावेळेस माझे सन्माननीय राजसाहेब बोललेले, तुम लाठी काठी बांटो, हम तलवार बांटेंगे. तेच आता सांगतो, जर तुम्ही माझ्या मराठी माणसाला, माझ्या रिक्षा चालकाला किंवा माझ्या कोणत्याही बांधवाला तुम्ही त्रास द्याल, एक लक्षात ठेवा, आम्ही लाट्यागाट्या घेऊन नाही, डायरेक्ट बेसबॉल स्टिक घेऊन उभे राहू. जर त्याचा ट्रेलर बघायचा असेल तर करून बघा, तुमच्या अगेन्स्ट सदैव आम्ही उभे आहेत. महाराष्ट्रात आलाय, मराठी अस्मिता जपा, मराठीचा मान ठेवा, आम्ही तुमच्यासोबत आहे. पण जर तुम्ही मराठीला डिवचाल, मराठीच्या अगेन्स्ट बोलाल किंवा मराठी माणसाला त्रास द्याल आणि मराठी माणसाला मारण्याच्या धमक्या द्याल, एवढा लक्षात ठेवा, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक सदैव मराठी माणसाच्या पाठी नाही तर एक पाऊल पुढं त्यांच्यासाठी उभी आहे. आणि येणाऱ्या दिवसात मराठी ही तुम्हाला आलीच पाहिजे आणि मराठी ही तुम्ही जपलीच पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.